त्यांना अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. फॉर्च्युनेटली आपल्याला सांगली येथे कॅडेवर लिव्हर अवेलेबल झालं, पण सांगलीहून नाशिक मेडिकवर हे अंतर जवळपास 950 किलोमीटरचं होतं, जे की बाय रोड त्याला 10 तासापेक्षा जास्त अवधी लागतो आणि 6 तासापेक्षा जास्त वेळ झाला की ते लिव्हर इतकं व्यवस्थित काम करत नाही आणि आपण ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. तर अशी ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एअर अँब्युलन्सची खूप मोठी मदत झाली आहे. म्हणजे हे लिव्हर सांगलीहून कोल्हापूर एअरपोर्ट पर्यंत 1 तासात ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने पोहोचवण्यात आलं. कोल्हापूर एअरपोर्ट पासून ओझर एअरपोर्ट हे फक्त 25 मिनिटात एअर अँब्युलन्सच्या साहाय्याने ते लिव्हर आलेलं आहे आणि ओझर एअरपोर्ट पासून अशोका मेडिकल हॉस्पिटल हे फक्त 12 मिनिटात ते लिव्हर पोहोचवण्यात आलंय. या सगळ्या ट्रान्सफर मध्ये महाराष्ट्र पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे, कारण त्यांनी एक ग्रीन कॉरिडॉर आपल्याला अवेलेबल करून दिला. ते लिव्हर आल्यानंतर आपल्या इथं सर्जरी त्या पेशंटची पार पाडण्यात आली. त्याच्यात डॉक्टर शरण कुमार नरुटे आणि आपली टीम लिव्हर ट्रान्सप्लांटची यांचा मोठा वाटा आहे आणि फॉर्च्युनेटली फक्त 7च दिवसात पेशंटला आपण डिस्चार्ज करतोय आणि यात त्या पेशंटला नवीन जीवन मिळत आहे. पेशंट चालत फिरत आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये घरी जातोय आणि त्या पेशंटने लिव्हर पण पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेला आहे. तर ही उत्तर महाराष्ट्रातली अशी पहिली घटना असेल की जिथे कॅडेवर लिव्हर हे एअर अँब्युलन्सच्या साहाय्याने लिफ्ट केलंय आणि अतिशय रेकॉर्ड टायमिंग मध्ये, म्हणजे 2 तासापेक्षा कमी वेळात हे 950 किलोमीटर आम्ही कव्हर केलेलं आहे अंतर.